नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच जो गरम विषय चाललेला आहे महाराष्ट्रात हॉटेलबद्दल, म्हणजे थंबनेलवरून तो विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की हॉटेल भाग्यश्री नाद करतो काय जेवायला यायला लागते. या हॉटेलची तोडफोड झाली, खूप म्हणजे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. मग चला आपण ते विषय सोडून देऊ आणि मेन मुद्द्याकडे येऊ की हॉटेल सारखं सारखं बंद का असतं. भाऊ सांगतो की वटपौर्णिमा होती, दुसरी गोष्ट काय उपास असतील, संकष्टी असेल, विमानाचं काय सांगतात. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे जरी क्वालिटी असली, क्वांटिटी असली, तरी ह्या माणसाने रीलवर येऊन ओरडत बसण्यापेक्षा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्याकडं नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. म्हणजे एकतर याने आठवड्यातील कुठले तरी 2 वार बंद ठेवणार आहे असं डिक्लेअर करून एकदाच रीलवरती सांगावं की हॉटेल भाग्यश्री या दिवशी बंद राहील. मग त्यानंतर बाकीचा तर काही प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, बंद का असतं, एक माझा अंदाज सांगतो मित्रांनो. त्या दिवशी यांची बाईट घेतली साहेबांची कोणीतरी, की ते म्हणले हे 20 किलोचं बोकड आहे. तर त्याला त्या पत्रकाराने विचारलं की हे कितीला घेतलं. ते म्हणलं मला काय माहिती नाही. म्हणजे बघा, त्यांच्याकडे चालेल. आणि एकदा तर काय झालं, 150 बोकडं दाखवले तिथं. आता 150 बोकडं गुणिले 15,000 केले तर जवळजवळ ते 22 ते 25 लाख रुपयाच्या दरम्यान ती किंमत होते. एवढी बोकडं कोण खरेदी करू शकतं का? एकतर हा माणूस कुठल्या तरी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यापेक्षा अधिकच्या थोड्या किमतीने उधारीवरती घेत असेल, माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे त्यांची मिटवी प्लस 29 कामगार आहेत, प्रत्येक ॲव्हरेज 15,000 पकडा, 4.5 लाख रुपये महिना त्यांना पगार जातो. दुसरी गोष्ट, त्या दिवशी भाऊनी काय केलं, मोठा 5,000 बिस्लरीचा स्टॉक उतरवला. एवढी काही गरज नसते. तिसरी गोष्ट, या ठिकाणी लागणारा किराणा आहे, काय कांद्याची दाखवली, पिकअप आणली. म्हणजे ह्या माणसाकडं मॅनेजमेंट, कस्टमर भरपूर आहे, मान्य, क्वालिटी सुपर आहे, पण तुम्ही जर मॅनेजमेंट केलं नाही की आता बघा, साधारणतः तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी यांचाच आहे, बघा काय म्हणताय. आपल्या हॉटेल भाग्यश्रीची 250 रुपयाला अनलिमिटेडची थाळी भेटते. त्यात बघा, मटन ताट भरून, सूप राईस ओरिजिनल, इंद्राणी ओरिजिनल सूप, तंदूर रोटी, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर अनलिमिटेड. आणि असं ताट येणार, किती खाईन तेवढं असतं. आपल्याशी ओरिजिनल असतं. ती बी अनलिमिटेड नेमकं काय काय सगळे येणार. अनलिमिटेड मध्ये भात येणार, सूप येणार, रस्सा येणार, तंदूर रोटी, बाजरी भाकर, ज्वारी भाकर अनलिमिटेड येणार. मटन एकदाच येणार, पण मटन जे एकदा येतं आपलं, त्यात नंबर 1 मध्ये येतं. लोकांनी येत नाही, 4-5 पीस येत नाही आपल्यात. आपले 8च्या वरी पीस असतात मटणाचे. आता बघा तुम्ही, भाऊ काय म्हटले की इतर हॉटेलमध्ये 4-5 पीस दिले जातात, पण आपल्याकडे 8-9 पीस दिले जातात. म्हणजे याचा अर्थ 8-9 पीस म्हणजे ते मटण 200 ते 250 ग्रॅम होतं. धरा, चला आपण 150 रुपयाचे धरू, प्लस ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, रोटी अनलिमिटेड. आता भाकरी जर पुण्यात घेतली तर 50 रुपयाला मिळते, रोटी घेतली तर 25 रुपयाला, 20 रुपयाला मिळते. प्लस इंद्रायणी राईस अनलिमिटेड. आता इंद्रायणी राईस 70 रुपये किलो आहे, लक्षात घ्या. जर 2-3 हजार लोक जेवायला येत असतील तर ऑन अन ॲव्हरेज 200-250 किलो राईस लागतो. म्हणजे असं काय जर भाताची काय 100,000 पोती काय तिथे जमा केलेली का? आता जर आपण 150 रुपयाचं मटण धरलं, 20-30-50 रुपयाच्या रोट्या वगैरे हे ते धरलं, तर याची किंमत झाली किती मित्रांनो? आज जर तुम्ही चांगल्या ठिकाणी जर मटण थाळी खायची म्हटलं, बोकडाची, लक्षात घ्या, माझा म्हणण्याचा उद्देश काय, बोकडाची, त्याच्यात जर पाटी वगैरे असतील तर तो विषय वेगळा असेल, तर ती कमीत कमी 350 ते 400 रुपयाला मिळते, बरोबर? मग तुम्ही सांगा मला, याचं मॅनेजमेंट आहे का की एक बोकड कापल्यानंतर 15 किलो
केल्यानंतर तिथे कामगारांचा पगार निघून, लाईट बिल निघून, तुमचं सगळं हॉटेलचं काय असेल रेंट बिंट जे ते तुमचा प्रॉफिट वगैरे सगळं जाऊन किती कॉस्ट आपल्याला लागते आणि किती कॉस्ट कस्टमर करून घेतली पाहिजे. फक्त रीलवर यायचं, नाद करतो काय, जेवायला यायला लागतंय हॉटेल भाग्यश्री असं म्हणून चालत नाही. मग गिरायकाचा लोंढा त्याला काय वाटतं, क्वांटिटी. मग ती गिरायकाचा लोंढा आल्यानंतर काय होतं, मग कांद्यावाल्याचे दे, किराण्यावाल्याचे दे, का कुणाचे दे, बोकडावाल्याचे दे, वरून तिथं 2 ते कापायला पण असतात, तुकडे करायला असतात, त्यांचं वेगळा त्यांनाही पैसे द्यावा लागत असतील. म्हणजे या भाऊकडं काय की मॅनेजमेंट नाही. 4 लोक 50 लोक अस्सल ढावार आहे. अरे पण तुला राहतंय किती बघ. तू हे आपली गाडी घेतली, आभार आहे बाबा, मोठी घे अजून, पण तू मॅनेजमेंट कर. कारण हे आत्ता चालू करून काय झालंय, या महाशयांचं हॉटेल अगोदर होतं वेजचं, ते काय एवढं चालत नव्हतं, 2-4 कामगारात ते चालू होतं. पण एवढ्या 5-6 महिन्यात काय झालं की सोशल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडिया म्हणजे कसं, एखाद्याला जर डोक्यावर घेतलं ना तर विषयच नाही. कारण शेठनी काय सांगितलं त्या दिवशी, दिल्लीहून गिरायक येतं, म्हणजे 2500 किलोमीटरवरून लोक 250 रुपयाची थाळी खायला येऊ शकतात का मित्रांनो. हे बघा, मी रितसर सांगतोय, अख्ख्या महाराष्ट्रातून आणि दिल्लीहून सुद्धा लोक येतात. आता महाराष्ट्र जर इकडे घेतला तर मुंबईपर्यंत आहे, इकडे घेतला तर दापोलीपर्यंत आहे कोकणात, इकडे घेतला तर सावंतवाडीपर्यंत आहे. म्हणजे आपलं काहीतरी येड्याच्या भरात हुराळून जायचं, गिराईक दाखवायचं, रोडच्या गाड्या दाखवायच्या. अरे पण भाऊ तुला पैसे मिळतात किती, तू एक मराठी माणूस आहे, आम्ही पण मराठी माणूस आहे, आम्ही तुझा रिस्पेक्ट करतो, पण तू सोशल मीडियावरून जे ओरडतो, ते ओरडत असताना तू काय म्हणतो की ह्याची काम होतं म्हणून बंद होतं, मी आजारी म्हणून बंद होतं. पण मॅनेजमेंट पाहिजे तुझ्याकडे. कोणी तुझ्या धंद्यावर जळत नाही. ज्यांनी केला असेल तो विषय मला माहित नाही किंवा मला त्याच्यामध्ये काय बोलायचंही नाही. पण आज सगळेच लोक व्हिडिओ टाकत होते, तुझी वाहवा करत होते, म्हणून मी एक सांगितलं की मॅनेजमेंट हा एक भाग खूप महत्वाचा आहे. तुझं हॉटेल कुठपर्यंत चालेल. उद्या जर 5000 लोक एकदाच येऊन बसले तर काय करणार आहेस. तुला परवडतंय का ते. परत तू 8 दिवस हॉटेल बंद करणार. लोक काय म्हणतात, आठवड्यातून 4-4 दिवस हॉटेल बंद आहे. मॅनेजमेंट पाहिजे. एखादा दिवस ठेवा, सोमवारी ठेवा, वाटलंच तर अजून गुरुवारी ठेवा, आठवड्यातले 2 वार बंद ठेवा. त्यात मॅनेजमेंट करा. त्याच्यात तुमचं काय असेल ते किराणा भरा, सामान भरा, अमकं भरा, परलताना बिस्ता, हॉटेल हायजेनिक करा. सगळ्या गोष्टी आता तुम्ही बाहेरच बनवता, 50 लोक बघत असतात त्याच्यात. कुठल्याही ठिकाणी अशी पद्धत नाहीये बनवण्याची. आणि ह्या गोष्टी प्रामुख्याने या भाऊच्या डोक्यात आणून देणं खूप गरजेचं होतं. म्हणून मी आज ठरवलं होतं की आज, आणि कित्येक पत्रकार गेले, महाराजना काय नाव सांगत नाही, फ्रँक कॉल आला कोणाचं तरी नाव सांगत नाही, म्हणून आता आपण, मला सुद्धा त्यांचं नाव माहित नाही, पण हॉटेल भाग्यश्री मला माहिती आहे. रोज रील येते नवीन, लाखोनी लोक पाहतात. ते पाहून लोक बरेच लांबून पण येतात, म्हणून सोलापूर, लातूर आसपास भरपूर लोक येतात. पण तुम्ही एकतर क्वालिटी आणि क्वांटिटी, अहो क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, पण तुम्हाला परवडत आहे का ते. तुम्ही 100-150 रुपये अजून वाढवा. क्वालिटीच आहे ना तुमची, लोक येत आहेत ना कुठून. काहीतरी भपकऱ्यात बोलायचं, काही बोलायचं रीलवरती. आणि कुणी जरी मुलाखत घ्यायला आलं तर भाऊंचं पहिलं कधी म्हणतो मी, नाद करतो काय, जेवायला यायला लागते, हॉटेल भाग्यश्री. भाऊ लोकांना बोलू दे. तुझ्याच हॉटेलची सोशल मीडियावरून प्रसिद्धी होत असते. आम्हाला काही वाटत नाही की तुझा धंदा होऊ नये, तू मागे होऊ नये, तू आणखी मोठा व्हावा. पण ज्या पद्धतीने जी सिस्टीम चालू होती, सिस्टीम बदलणं खूप गरजेचं आहे. लक्षात येत आहे का. आम्ही तुमच्या नवरा बायकोचे कष्टही पाहतो, सगळ्या गोष्टी पाहतो. लोक कोणीही तुझ्यावरती जळणारे नाही मित्रा. तू असाच मोठा हो, यशस्वी हो. पण उद्या जर तुझ्यावर कर्ज झालं या धंद्यातून, लोकांना काय, लोक येऊन जेवून जाणार आहेत भरपूर. तू नुसतं क्वालिटी आणि क्वांटिटी करून बसून मग ते खूप प्रॉब्लेम पुढे क्रिएट होतात. कुठल्याही वस्तूची कॉस्ट निघल्याशिवाय ती मार्केटमध्ये येत नाही. तुम्हाला फरसाण जरी घ्यायचंय ना, मग डाळीचा रेट काय, लाईट किती वापरले जाते, लेबर किती वापरलं जातं, तेल किती वापरलं जातं, भट्टी कशी वापरली जाते, तुमच्या जागेचं भाडं निघतंय का, ह्या सगळ्या गोष्टीची कॉस्ट काढून ती किंमत ठरावी लागते.
पण शेटचं काय अनलिमिटेड क्वालिटी क्वांटिटी, नाद करतो काय जेवायला यायला लागते असं नसतं भाऊ. जर अगोदर हळूहळू, तुला 5च महिने झाले त्या धंद्यात, धंदा हळूहळू वाढत गेला. आत्ता 1-2 महिन्यात कस्टमर भरपूर यायला लागले तिथं रील सोशल मीडिया पाहून. पण हाच जर कस्टमरचा जर गर्दी वाढली एकदम भपकऱ्यात, 8-10 हजार लोक एकाच दिवशी आली, काय करणार? मॅनेजमेंट नाही, काहीच नाही. निम्म्या अर्धी लोक भांडणं करणार, निम्म्या अर्धी लोक. आज मी बरेच पाहिले लोकांचे बाईट्स वगैरे पाहिले तिथे, की लोक म्हणतात सर्व्हिसची बोंबाबोंब आहे. तिथंच एक जण आला होता कॅमेरा काढत, त्याला म्हणलं व्हिडिओ कशाला काढतो. म्हणजे क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस सगळ्यात महत्वाची असते. मग तिथं भांडणं होतात, कारण नॉनव्हेज खायला आलेली सगळीच माणसं काही न पिता येत नाहीत, पिणारे असतात शौकीन त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय होतं, भुकेच्या तडाख्यात माणसं बोलून जातात. त्याच्यामुळं मित्रा, तुला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, की रीलवर ओरडत बसण्यापेक्षा सकाळ धरून संध्याकाळपर्यंत गर्दी दाखव, इकडं लाईन लागली तिकडं लाईन, त्यापेक्षा ते डोकं आहे ना ह्या मॅनेजमेंटकडे लाव, जेणेकरून तुझ्या पुढच्या फ्युचरमध्ये तुझ्या हॉटेलचं धंदा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होशील. मॅनेजमेंट, विदाऊट मॅनेजमेंट काही होत नाही. कस्टमर ढिगाऱ्याने, हा हॉटेल ढिगाऱ्याने भरलंय, तसं होत नाही. कस्टमर येतच राहणार. कस्टमरला तुमच्या हॉटेलची चव आवडली, पण त्या कस्टमरला सर्व्हिस पाहिजे चांगली. जिथं 100 लोक येतात ना तिथं 50 येऊ दे बाबा. सगळ्यात महत्वाची मित्रा, तुला कॉस्ट वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण हे मला माहिती, हे सगळं आता काय चाललेलं आहे, शेतकऱ्याकडून घे 10-20, ह्याच्याकडून घे 10-20, हे सगळं रोलिंग चाललेलं आहे. किराण्यावाल्याचे दे, ह्याचे ठेव, त्याचे ठेव, ह्याचे दे, ह्याचे ठेव, ह्याचे ठेव. कारण तू एकदाच 150 बोकडं दाखवली, 22 लाख रुपये कुठल्याही धंद्यावाल्याच्या एक दिवसात कुणीही देऊ शकत नाही, कुठलाही धंद्यावाला देऊ शकत नाही. हॉटेल व्यावसायिक म्हणतोय मी, पुण्यातला सुद्धा नाही. त्याच्यामुळे भपकरं फेकण्यात मजा नसते. ऍक्च्युली फॅक्टमध्ये काय खरंय ते बघून चालायचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सुद्धा त्या भाऊला नक्की समजून सांगा, नक्की. कारण हा येडाच्या भरात फुरळून गेलेला आहे, जसं एखादा भपकरत असतो हवेत. त्या हवेत राहिल्यानंतर मग तो जर गॅस फुगा फुटला तर जमीनच धरावी लागते. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. कारण शेवटी हा व्हिडिओ भाग्यश्रीवाल्याकडे जायला पाहिजे आणि त्या बिचाऱ्याचं भलं हो हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे. कारण की आज मलाही कळते की त्याला हा रेट परवडत नाही, तो फक्त रोलिंग करतोय त्याच्यामध्ये. चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.